जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांच्या विभागाची धडाकेबाज कारवाई। जिल्ह्यात बेकायदेशीररित्या खताची विक्री करणाऱ्या एक खत विक्रेत्याचा परवाना कायमचा रद्द, तर 6 बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांचा खत विक्रीचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील एक बेकायदेशीररित्या खत विक्रेत्याचा परवाना कायमचा रद्द केला आहे, तर 6 बेकायदेशीररित्या खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा खत परवाने जिल्हा कृषी विभागाने रद्द करण्याची कार्यवाही केली आहे। त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शनी साई ट्रेडर, शहादा तालुक्यातील कुढावद येथील ग्रीन अँड गोल्ड, शहादा तालुक्यातील मसावद येथील निशांत ॲग्रो, शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील नर्मदा ॲग्रो, शहादा तालुक्यातील असलोद येथील नागेश्वर ॲग्रो, शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील न्यू स्वामी समर्थ ॲग्रो एजन्सी यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर शहादा तालुक्यातील कोंडावळा येथील कपिल ट्रेडर्स यांचा खत विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। सध्या जिल्ह्यामध्ये खत साठा तपासणी व खरीप हंगाम सुरू व्हायच्या अगोदर दुकाने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्या अनुषंगाने तालुक्यातील कृषी अधिकारी गुण नियंत्रण यांच्या मार्फत दुकान तपासणी पॉश खत साठा यांची तपासणी होत आहे। त्या अनुषंगाने दोषी दुकानदारांची सुनावणी घेऊन त्यांच्या परवान्यावर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी युरिया व इतर खते खरेदी करताना आधार कार्ड सोबत न्यावे, आधार लिंक करूनच खरेदी करावी। परवानाधारकांनी खतांसह अन्य साठ्याची विक्री नियमानेच करावी। तपासणी मोहीम ही दीर्घकाळापर्यंत अशीच सुरू राहणार असून दोषी दुकानदारांवरती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।